चला तर मग नेक्स्ट लेक्चर बघायचं आहे आपल्याला. नेक्स्ट लेक्चर सुरू करायच्या आधी खरं पाहिलं तर आपण जो पोर्शन बघत होतो तो आहे प्रोटीनचा पोर्शन. याआधी आपण बायोमॉलिक्यूल या चॅप्टरमध्ये कार्बोहायड्रेट या कंपोनंटला काय केलेलं आहे, कंप्लीट केलेला आहे. पुढचा जो पोर्शन आहे तो आहे आपला प्रोटीन आणि त्याच्यानंतरचा जो आहे तो आहे न्यूक्लिक ॲसिड. असे 3 बेसिकली मोठे टॉपिक इथे आपल्याला बायोमॉलिक्यूल चॅप्टरमध्ये पाहायचे होते. सो एक तर आपण कंप्लीट केलेला आहे कार्बोहायड्रेट. प्रोटीन सुद्धा आपण स्टार्ट केलेला होता, पण मी पुन्हा एकदा त्या प्रोटीनबद्दल आपण जे काही बघितलं आतापर्यंत 2-3 मागच्या लेक्चरमध्ये त्याची थोडी एक रिव्हिजन या लेक्चरमध्ये सोबत करून घेऊया आणि पुढे जो काही पोर्शन आहे, स्ट्रक्चर्स जे आहे प्रोटीनचे ते सुद्धा याच लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी बघायचं आहे आपल्याला प्रोटीनबद्दल. हे मी आधीच तुम्हाला शिकवलेला पोर्शन आहे, थोडी रिव्हिजन इथे आपण करणार आहोत. लक्षात द्या, प्रोटीन म्हणजे काय म्हटलं होतं आपण. तुम्हाला मी सांगितलं की प्रोटीन जो आहे त्याचं जर का आपण काय केलं, हायड्रोलिसिस केलं, दॅट मीन्स ब्रेकडाऊन केलं. ठीक आहे. जर प्रोटीनला जर ब्रेकडाऊन केलं तर तो बनला कशापासून आहे, तर तो बनलेला आहे अल्फा अमिनो ॲसिड पासून. ठीक आहे. सो ज्यावेळेस मी अल्फा अमिनो ॲसिड प्लस अल्फा अमिनो ॲसिड या पद्धतीनं मी काय करत जाईन, अल्फा अमिनो ॲसिडला ॲड करत जाईन. त्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल ज्यावेळेस तुम्हाला इथे तिथनं रिमूव्ह झालेला मिळेल. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीनं वॉटर मॉलिक्यूलचं रिमूव्हल करून आपण तिथे काय करत असतो आपण तिथे, तर H2O मॉलिक्यूल रिमूव्ह केला की पेप्टाईड बॉन्डचं फॉर्मेशन तिथे झालेलं तुम्हाला दिसेल. पुढे जाऊन आपण ते सगळं याआधी बघितलेलं पोर्शन आहे, मी पुन्हा एकदा सांगत आहे. प्रोटीनबद्दल आपण बघत आहोत. प्रोटीन जो आहे, प्रोटीनला जर का आपण ब्रेकडाऊन केलं, प्रोटीनचं जेव्हा ब्रेकडाऊन करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळते की प्रोटीन बनला कशापासून आहे, तो बनलेला आहे अल्फा अमिनो ॲसिड. म्हणून प्रोटीनची एक डेफिनेशन तुम्ही म्हणू शकता, प्रोटीन्स आर नायट्रोजिनस पॉलिपेप्टाईड कंपाऊंड विच ऑन हायड्रोलिसिस, की ज्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला काय मिळत असते, अल्फा अमिनो ॲसिड मिळत असते. आणि इथे स्पेशली आपण शिकलो सुद्धा आहोत की हे अल्फा अमिनो ॲसिड स्पेशली कोणत्या टाईपचे, कोणत्या कॉन्फिगरेशनचे असतात, एल कॉन्फिगरेशनचे. आपण DL नॉमिनक्लेचर सुद्धा बघितलं आहे इथे अमिनो ॲसिडचं, आठवत असेल तर. मी सेपरेट टॉपिक आणि तुम्हाला ही गोष्ट डिटेलमध्ये घेतलेली आहे अमिनो ॲसिडबद्दल, पण इथे मी फक्त रिव्हिजन करत आहे म्हणून सांगत आहे. लक्षात ठेवा, प्रोटीन्स काय आहे, प्रोटीन्स आर अ नायट्रोजिनस पॉलिपेप्टाईड. ओके, पॉलिपेप्टाईड कंपाऊंड विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ज अल्फा अमिनो ॲसिड. जरा बघू यातले काही वर्ड्स जे आहेत, आधीच बघितलेले आहेत, स्टील त्याची रिव्हिजन करू. हे अल्फा अमिनो ॲसिड्स काय आहेत, DL कॉन्फिगरेशन बघितलं होतं. इथं स्पेशली प्रोटीन जो बनलेला असतो तो कोणत्या कॉन्फिगरेशननी बनलेला असतो, एल अल्फा अमिनो ॲसिड्सनी बनलेला असतो, एल कॉन्फिगरेशन असतो. तुम्हाला माहिती असेल तर प्रोटीनबद्दल ही गोष्ट पुन्हा लक्षात ठेवायची आहे की सोर्सेस काय असतात प्रोटीनचे. आपण डे टू डे लाईफमध्ये प्रोटीन्स घेत असतो. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात चांगलं प्रोटीनचा सोर्स जो आहे तो मिल्क असतो. त्यानंतर चीज, ओके, पल्सेस, डाळी ज्याला म्हणतो, पीनट्स, फिश, मीठ, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रोटीनच्या बेस्ट सोर्सेस आहेत. तुम्हाला माहिती असेल की प्रोटीनचं काम काय असते. प्रोटीन स्पेशली आपल्या बॉडीमध्ये इट ॲक्ट ॲज अ हार्मोन्स. आणि तुम्हाला माहिती आहे हार्मोन्स काय करते, आपले बॉडी फंक्शन्स जे आहेत ते रेग्युलेट करण्याचे काम करत असते. सो लक्षात ठेवायचं आहे, प्रोटीन जे आहे स्पेशली प्रोटीन ॲक्ट ॲज अ हार्मोन्स म्हणून ॲक्ट होतं. त्यानंतर इट ऑल्सो ॲक्ट ॲज अ डिफेन्स बॉडीज, म्हणजे अँटीबॉडीज, आहे की नाही. त्यानंतर ऑक्सिजन कॅरियर म्हणून सुद्धा प्रोटीन ॲक्ट होतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही हिमोग्लोबिन घेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे हिमोग्लोबिन जो आहे तो काय करतो, ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतो. हिमोग्लोबिन इज अ प्रोटीन. हिमोग्लोबिन काय आहे, प्रोटीन आहे. सो हे काही फंक्शन्स आहेत कशाचे, प्रोटीन्सचे. या व्यतिरिक्त सुद्धा प्राईम इम्पॉर्टन्स आहेत, म्हणूनच याला प्रोटीन म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. प्रोटीन हॅव अ प्राईम इम्पॉर्टन्स इन अवर बॉडी.
आपल्या बॉडीमध्ये प्राईम इम्पॉर्टन्स असतं प्रोटीनचं. प्रोटीनशिवाय आपण भरपूर गोष्टी आपल्यासाठी भरपूर गोष्टी अशक्य आहे. प्रोटीनची थोडी कमतरता झाली की आपली बॉडी व्यवस्थित ॲक्टिव्हिटी शो करत नाही. सो लक्षात ठेवायचं आहे की प्रोटीन्स काय आहे. प्रोटीन्स आर नायट्रोजिनस पॉलीपेप्टाइड कंपाऊंड विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स अल्फा अमिनो ॲसिड. सिंपल भाषेत प्रोटीनचं हायड्रोलिसिस केलं तर काय मिळतं आपल्याला, अल्फा अमिनो ॲसिड मिळतं. स्पेशली अल्फा अमिनो ॲसिड मिळत असतं. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्रोटीन बनला कशापासून आहे, अल्फा अमिनो ॲसिड प्लस अल्फा अमिनो ॲसिड. मी जर का मोर दॅन 100 युनिट जर घेतले अल्फा अमिनो ॲसिडचे देन इट इज कॉल्ड ॲज अ प्रोटीन. लक्षात ठेवायचं आहे. चला मग बघायचं आहे जरा इथे एक शब्द वापरला आपण, अल्फा अमिनो ॲसिड. नाउ दिस व्हॉट इज अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिड बद्दल जरा बघावं लागेल. ॲक्च्युली अमिनो ॲसिड काय आहे. अमिनो ॲसिड इज अ कार्बोऑक्सिलिक ॲसिड. आपण हा पोर्शन सुद्धा चांगल्यानं बघितलेला आहे. लक्षात ठेवा, मी सेपरेट व्हिडिओ यासाठी घेतलेला आहे. या लेक्चरमध्ये फक्त जे आधी बघितलं आहे त्याचं रिव्हिजन करतो आहोत आपण. सो अमिनो ॲसिड इज अ कार्बोऑक्सिलिक ॲसिड. कार्बोऑक्सिलिक ॲसिड म्हटलं तर मला सांगा, कार्बोऑक्सिलिक ॲसिड म्हटलं तर फॉर्म्युला कशा पद्धतीचा, C++ OH. ओके, इकडे काय करते, CH3 लिहिते, RC++OH, RCOOH. दिस इज कॉल्ड एज अ कार्बोऑक्सिलिक ॲसिड. हे स्ट्रक्चर काढलेलं आहे, आरच्या जागी मी CH3 लावलेला आहे. लावलाय की नाही. नाव तुम्हाला माहिती असेल तर हा काय झाला, आता CH3 लागलेला आहे. सो इट इज कॉल्ड एज ॲसिटिक ॲसिड. हा काय झालाय, ॲसिटिक ॲसिड. मला काय करायचं आहे, मी म्हटलंय अमिनो ॲसिड इज अ कार्बोऑक्सिलिक ॲसिड. जर हा कार्बोऑक्सिलिक ॲसिड आहे, ओके, कार्बोऑक्सिलिक ॲसिड आहे, मग काय आहे त्याच्यासोबत, तर लक्षात ठेवायचं आहे इथे हा जो कार्बन ॲटम आहे हा कार्बोनिल कार्बन. ओके, या कार्बोनिल कार्बनच्या बिलकुल साईडचा कार्बन जो असतो त्याला म्हणतात अल्फा कार्बन. काय म्हणतात, अल्फा कार्बन. या अल्फा कार्बनच्या एक हायड्रोजन जर का मी रिमूव्ह केला, अल्फा हायड्रोजन रिमूव्ह केला आणि त्याच्या जागी काय लावला, NH2 लागला, तर हा काय होऊन जाईल, अमिनो ग्रुप. करेक्ट, इट इज अ अमिनो, अल्फा अमिनो ॲसिटिक ॲसिड. हे स्ट्रक्चर काय होऊन जाईल, अल्फा अमिनो ॲसिटिक ॲसिड. नाव पुन्हा जर का मी इथला एक H काढला, H रिमूव्ह करत आहे, कारण 2 H आहे ना, एक H रिमूव्ह करत आहे आणि इथे एखादा R ग्रुप अटॅच करत आहे, देन इट इज कॉल्ड ॲज अ अमिनो ॲसिड. हे काय बनलं आपलं, अमिनो ॲसिड. सो इट इज अ स्ट्रक्चर फॉर अमिनो ॲसिड. पहा, अमिनो ॲसिडमध्ये काय असतं, इट इज अ कार्बोऑक्सिलिक ॲसिड. कार्बोऑक्सिलिक ॲसिड आहे हॅव्हिंग अ अमिनो ग्रुप ॲट अल्फा कार्बन. अल्फा कार्बनवर काय आहे, अमिनो ग्रुप प्रेझेंट आहे. आणि कोणता ग्रुप प्रेझेंट आहे, R ग्रुप प्रेझेंट आहे. आता लक्षात ठेवायचं आहे, याला काय म्हणतात, अमिनो ॲसिड म्हणतात. हे स्ट्रक्चर कशाचं आहे, अमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर आहे. अमिनो ॲसिड पासून काय बनतं, प्रोटीन बनतो. ओके, त्यानंतर सपोज करा हा R ग्रुप जो आहे जर मी चेंज केला, काय होतं, कधी कधी आपल्या थेरी पेपरमध्ये तर नाही पण नीट JEE सारख्या एक्झाम तुम्हाला द्यायच्या असतील तर काही अमिनो ॲसिड, टोटल 20 अमिनो ॲसिड प्रेझेंट आहे. आपल्या बुकमध्ये सुद्धा तुम्हाला लिस्ट आउट केलेले आहे कॅटेगरी वाईज. सगळे ॲसिडिक, बेसिक, न्यूट्रल या पद्धतीच्या कॅटेगरी वाईज सगळे अमिनो ॲसिड तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. पण काही काही अमिनो ॲसिड जे आहेत त्यावर स्पेशली प्रश्न विचारतात. ठीक आहे, तर त्यावेळेस माहिती असायला हवे. आरच्या जागी जर मी H पुट करत आहे देन इट इज कॉल्ड एज अ ग्लायसिन. आणि टोटल 20 अमिनो ॲसिडमध्ये लक्षात ठेवायचं की हा एक ग्लायसिनच एकटा आहे की जो कसा आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. ही गोष्ट तुम्हाला चांगल्यानं लक्षात ठेवायची आहे. बघा, मी ज्या ज्या गोष्टी म्हणत आहे, नोट्समध्ये एवढ्या सर्व गोष्टी लिहिणं पॉसिबल नसतं. नोट्स हे फक्त थेरी एक्झामसाठी असतं. जे काही मी नोट्स तुम्हाला देत आहे ते फक्त आणि फक्त थेरी एक्झाम पुरते मर्यादित आहे. बट व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करत आहे की असं वाटावं की तुम्हाला मी ॲक्च्युली शिकवत आहे. आणि ॲक्च्युली जेव्हा शिकवत आहे त्यावेळेस भरपूर साऱ्या गोष्टी क्लिअर होत असतात. सो लक्षात ठेवा, जर का या आरच्या जागी मी काय पुट करत असेल, H पुट करत असेल, देन दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज ग्लायसिन. आणि हे ग्लायसिन हे एकमेव असं अमिनो
ॲसिड आहे की जे कसं आहे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. ही गोष्ट त्याच्याबद्दल लक्षात ठेवायची आहे. बाकीचे 19 जे 19 जे काय आहेत अमिनो ॲसिड सगळे कसे आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत. बट हा जो ग्लायसिन आहे तोच फक्त कसा आहे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. पहा नाही तर करून पहा. तुम्हाला या बाजूला COOH ग्रुप अटॅच दिसेल, इथे H, इकडे H आणि इकडे NH2. काय पाहायला मिळेल H अटॅच असल्यामुळे टू सेम ग्रुप अटॅच असल्यामुळे या कार्बनला हा जो अल्फा कार्बन आहे तो कायरल राहील का? नाही, तो कायरल राहणार नाही आणि त्यामुळे याला काय म्हणू आपण ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. त्यानंतर आजच्या काही गोष्टी काही अमिनो ॲसिड बद्दल तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचे. रिझन काय? कारण जे नीट आणि JEE क्वेश्चन्स पेपर असतात किंवा CETचे क्वेश्चन पेपर असतात त्यामध्ये ना कधी कधी विचारलं जातं की असा अमिनो ॲसिड सांगा की ज्यामध्ये सल्फर असेल, कधी विचारेल की OH ग्रुप प्रेझेंट असेल. इन दॅट केस ते 3-4 ऑप्शन दिले राहतील आणि तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल. म्हणून 2-4 अमिनो ॲसिड तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर का आरच्या जसा च्या जागी H ठेवला तर ग्लायसिन होत असतो, आरच्या जागी CH3 ठेवला तर ॲलॅनाइन होत असतो. त्याचप्रमाणे जर का व्हॅलिन म्हणजे काय CH3/2 जर ठेवला तर देन इट इज कॉल्ड एज अ व्हॅलिन. जर CH2 आणि फिनाइल रिंग जर ठेवत असेल देन इट इज कॉल्ड एज अ फिनाइल ॲलॅनाइन. जर CH2OH असेल, हायड्रॉक्सिल ग्रुप असेल प्रेझेंट, इन दॅट केस इट इज कॉल्ड एज अ सिरीन. ओके, CH2SH असेल देन इट इज सल्फर कंटेनिंग अमिनो ॲसिड, देन इट इज अ सिस्टीन. CH2 फिनाइल रिंग अँड OH देन इट इज कॉल्ड एज अ टायरोसिन. टायरोसिन जो आहे असा अमिनो ॲसिड आहे जो आपल्याला चीजपासनं स्पेशली मिळत असतो. ही गोष्ट थोडी तुम्हाला इथे लक्षात ठेवावी लागेल. जर तुम्हाला नीट JEEच्या एक्झाम द्यायच्या असेल तर या अमिनो ॲसिडबद्दल छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. 20 अमिनो ॲसिड तोंडपाठ करा असं मी बिलकुल म्हणत नाही, ते पॉसिबल सुद्धा नाही विथ स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवणं. पण काही अमिनो ॲसिड तुम्ही लक्षात ठेवू शकता जसं ग्लायसिन, ॲलॅनाइन, व्हॅलिन, फिनाइल ॲलॅनाइन, त्यानंतर सिरीन, सिस्टीन, टायरोसिन अशा पद्धतीचं. त्यानंतर नेक्स्ट पोर्शन बघायचं आहे. तर हा जो अमिनो ॲसिड आहे आपण बघत आहोत अमिनो ॲसिड. आपण अमिनो ॲसिड हा टॉपिक का खोलला? बिकॉज प्रोटीन सुरू होतं. प्रोटीनमध्ये काय म्हटलं गेलं की प्रोटीन जो आहे तो बनला कशापासून? अल्फा अमिनो ॲसिडपासनं. ओके, म्हणून जरा अमिनो ॲसिड बद्दल सुद्धा बघावं लागेल की नाही. नाव आपण अमिनो ॲसिडचं क्लासिफिकेशन सुद्धा बघितलं होतं, आठवत असेल तर. काय क्लासिफिकेशन? फर्स्टली जर क्लासिफाईड करतो म्हटलं अमिनो ॲसिडला, दे आर क्लासिफाईड ॲज अ ॲसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल. कशा पद्धतीनं क्लासिफाईड केलं गेलं आहे? ॲसिडिक अमिनो ॲसिड, बेसिक अमिनो ॲसिड अँड न्यूट्रल अमिनो ॲसिड. नाव या 3 कॅटेगरीमध्ये जेव्हा याला क्लासिफाईड केलं गेलं तर आता ॲसिडिक कोणाला म्हणायचं? खरं पाहिलं तर बुकमध्ये एक डेफिनेशन दिली की आर ग्रुप जो आहे अमिनो ॲसिडचा आर ग्रुप, इथे जर का काय असेल या आर ग्रुपमध्ये COOH काय असेल फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल देन इट इज कॉल्ड एज अ ॲसिडिक. असं का झालं बघा, नोट्समध्ये अशी डेफिनेशन मी तुम्हाला लिहून दिली नाहीये. का? कारण की एक या डेफिनेशनपेक्षा एक बेटर डेफिनेशन माझ्याकडे होती. कोणती? जर सपोज करा या स्ट्रक्चरमध्ये अमिनो ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये जर काय असेल कार्बोक्झिलिक ग्रुप, ठीक आहे, COOH ग्रुप, ॲसिडिक ग्रुप जो आहे हा ॲसिडिक ग्रुप आहे, करेक्ट. NH2 कसा आहे? बेसिक ग्रुप आहे. जर सपोज करा ॲसिडिक ग्रुप, नंबर ऑफ ॲसिडिक ग्रुप कसे असतील? जास्त असतील ॲज कम्पेअर टू NH2 पेक्षा जास्त असेल देन इट इज कॉल्ड ॲज अ ॲसिडिक अमिनो ॲसिड, करेक्ट. किंवा हीच डेफिनेशन बुकमध्ये दिल्यानुसार आर ग्रुपच्या जागी जर कार्बोक्झिलिक ग्रुप असेल, ऑलरेडी एक तर आहेच, अजून एक जर इकडे वाढत असेल देन इट इज कॉल्ड ॲज अ ॲसिडिक अमिनो ॲसिड. पण तुम्ही अशी न करता मी नोट्समध्ये जशी दिलेली आहे त्या पद्धतीनं करू शकता की व्हेन दी कार्बोक्झिलिक ग्रुप इज मोर दॅन अमिनो ग्रुप देन इट इज कॉल्ड एज अ ॲसिडिक. कारण की तुम्हाला माहिती आहे हा बेसिक नेचरचा असतो, हा ॲसिडिक नेचरचा असतो. जर ॲसिडिक ग्रुप जास्त असेल तर त्याला काय म्हणाल तुम्ही? मग हा याच्यावर काय पडेल? NH2 वर हवी पडेल.
सो इट इज कॉल्ड एज अ ऍसिडिक अमिनो ऍसिड. बेसिक कधी म्हणा, जेव्हा NH2 ग्रुप जास्त असेल, म्हणजेच त्या स्ट्रक्चरमध्ये R जो फंक्शनल ग्रुप आहे तिथे जर एखादा त्या स्ट्रक्चरमध्येच NH2 येऊन राहिलेला आहे, एक ऑलरेडी होता, आणखी NH2 वाढत आहे, ठीक आहे, नंबर ऑफ NH2 जास्त असेल ॲज कम्पेअर टू कार्बोक्सिलिक, ॲज कम्पेअर टू COOH ग्रुप, देन इट इज कॉल्ड एज अ बेसिक. आणि जर सपोज करा इक्वल नंबर ऑफ, काय म्हणत आहे मी, इक्वल नंबर ऑफ काय प्रेझेंट असेल, कार्बोक्सिलिक ग्रुप अँड COOH, दॅट मीन्स कार्बोक्सिलिक ग्रुप आणि NH2 ग्रुप कसं असेल, इक्वल नंबरमध्ये असेल, देन इट इज कॉल्ड एज अ न्यूट्रल अमिनो ऍसिड. कारण की हा ऍसिडिक, हा बेसिक एकमेकांचा इफेक्टच कॅन्सल करून टाकेल. हा एक असेल, हा एक असेल, कॅन्सल, दोन असेल, इक्वल नंबरमध्ये प्रेझेंट असेल, देन इट इज कॉल्ड एज अ न्यूट्रल अमिनो ऍसिड. Now, amino acid again classified as basically is classified as a essential amino acid and non-essential amino acid. Now, टोटल किती अमिनो ऍसिड्स प्रेझेंट आहे आपल्याजवळ, 20 अमिनो ऍसिड प्रेझेंट आहे. बघा हे सगळं क्लासिफिकेशन सुद्धा या आधीच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे आपलं. मी फक्त आज रिव्हाइज करत आहे, कारण भरपूर दिवस झाले मी लेक्चर अपलोड केलेला नव्हता, त्यामुळे होऊ शकते तुमच्या डोक्यावरून उडून गेलेलं असेल सगळं काही. सो टोटल अमिनो ऍसिड प्रेझेंट आहे आपल्याजवळ 20 अमिनो ऍसिड. 20 अमिनो ऍसिडमध्ये त्या अमिनो ऍसिडला क्लासिफाईड केलं आहे ॲज अ इसेन्शियल अमिनो ऍसिड अँड नॉन इसेन्शियल. 10 काय आहेत इसेन्शियल अमिनो ऍसिड, 10 काय आहेत नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. नाव इसेन्शियल अमिनो ऍसिड म्हणजे काय, आता इसेन्शियल म्हणजे ज्याची गरज आहे, आता इसेन्शियल म्हणजे ज्याची गरज आहे म्हणजे काय करावं लागेल, डाएटमधनं घ्यावं लागेल. डाएटमधनं घ्यावं लागेल याचा अर्थ असा की बॉडी सिंथेसाइज करू शकत नसेल. सो द अमिनो ऍसिड विच कॅन नॉट बी सिंथेसाइज बाय द बॉडी इज called as a essential amino acid. It is provided by the diet, through the diet मधनं जेव्हा आपल्याला घ्यावं लागतं त्याला म्हणतात इसेन्शियल अमिनो ऍसिड. नाव नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड कशाला म्हणाल मग तुम्ही. सो नॉन इसेन्शियल म्हणजे काय, तर आपल्याला ज्याला बाहेरून, दॅट मीन्स डाएटमधून घ्यायची गरज पडत नाही. का डाएटमधून घ्यायची गरज पडणार नाही त्या अमिनो ॲसिडला, बिकॉज इट इज सिंथेसाइज, दे आर सिंथेसाइज इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होत असेल तर आपल्याला त्याला बाहेरून डाएटमधनं घ्यायची गरज पडेल का, नाही. सो इट इज कॉल्ड एज अ नॉन इसेन्शियल. सो इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियलचा यापेक्षा काही वेगळा अर्थ काढू नका, कारण काही लोकांना वाटतं की इसेन्शियल, मी आधीच्या लेक्चरमध्ये म्हटलंय इसेन्शियल म्हणजे गरज असणारे, नॉन इसेन्शियलमध्ये गरज नसणारे. ओके, पण ही गरज का बरं नाही आहे. बघा बॉडीला दोन्ही अमिनो ॲसिडची गरज आहे, बट याला डाएटमधून घ्यायची गरज नाही आहे, कारण ते बॉडीमध्येच ऑलरेडी बॉडी सिंथेसाइज करत असते आणि इसेन्शियल अमिनो ॲसिड बॉडी सिंथेसाइज करू शकत नाही, म्हणून आपल्याला कशामधनं घ्यावं लागतात, डाएटमधनं घ्यावं लागतात. आता आपल्याजवळ आहे टोटल 20 अमिनो ॲसिड आणि नीट बहुतेक 2019चा क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला 4 ऑप्शन मिळतील आणि 4 ऑप्शनपैकी ते विचारलेलं होतं की यातले कोणते अमिनो ॲसिड जे आहेत ते नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत, ओळखा. ठीक आहे, या कोणता यातला नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारले गेला होता मल्टिपल चॉईसचा नीटच्या पेपरमध्ये 2019 मे बी 2018 और 19, जास्त करून 19मध्ये बहुतेक हा क्वेश्चन विचारलेला होता मागच्या वर्षी. मग आता मला सांगा 20 अमिनो ॲसिड आहे, कसे लक्षात ठेवणार, सगळे विसरून जाणार. तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, इसेन्शियल तुम्ही लक्षात ठेवू नका, ठीक आहे, नॉन इसेन्शियल तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे उरलेले बाकीचे सगळे कसे इसेन्शियल. ओके, आता हे नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड जे आहेत ते कोणकोणते आहेत, तर ते आहे ग्लायसिन, ॲलॅनाइन, ग्लुटॅमिक ॲसिड, ॲस्पार्टिक ॲसिड, त्यानंतर ग्लुटामाइन, ॲस्पॅराजिन, सिरीन, सिस्टीन, टायरोसिन आणि प्रोलिन. हे 10 काय आहेत नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड. मग आता हे काय करायचे, पाठांतर करायचे का, कारण तुम्हाला कमीत कमी 10 तरी लक्षात ठेवायचे जे नॉन इसेन्शियल आहे. इसेन्शियल
लक्षात ठेवू नका, म्हणजे याला सोडलं तर बाकीचे जेही अमिनो ऍसिड दिसतील ते कोणते झाले, इसेन्शियल. नॉन इसेन्शियल तुम्ही लक्षात ठेवा, पण हेही लक्षात ठेवताना एकदा वाचलं मी, दोनदा वाचलं आणि विसरली, कारण की सिलेबसमध्ये हे एवढी एकच गोष्ट नाही आहे पाठांतर करण्यासारखी. भरपूर साऱ्या गोष्टी आहे, भरपूर साऱ्या गोष्टींबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, वर्षभर लक्षात ठेवायचं आहे. कसं लक्षात ठेवायचं, सो साधी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहा इथे GA, ओके, GA करेक्ट. बघा शॉर्ट ट्रिक सांगत आहे या नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिडला लक्षात ठेवण्यासाठी. GA, ओके, SCTP, ओके. काही कोडवर्ड बनवा, तुम्हाला जो आवडेल तो कोडवर्ड यासाठी बनवू शकता तुम्ही. बघा इथे तुम्हाला जो कोडवर्ड आवडेल तुमच्या पद्धतीनं तुम्ही तसा बनवू शकता. बघा याला GA SCTP, ओके. तर याला काही म्हणू शकता. आता आपण जर जा म्हणायचं असेल तर JA म्हणतो की नाही, फक्त या JAच्या जागी मी GA लिहिलंय. सो याला मी वाचताना वाचते की जा 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 शीला तू पळून जा, ओके. जा 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 शीला तू पळून जा, जा 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 शीला तू पळून जा, ओके. सो अशा पद्धतीनं तुम्हाला जे वाटेल ते कोडवर्ड यूज करू शकता यासाठी, आणि लक्षात ठेवू शकता की नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स किती आहेत आणि कोणते आहेत, जेणेकरून काय होईल की तुम्ही अशा कोडवर्डनी जर असं कोडवर्ड यूज करून लक्षात ठेवाल तर इझिली जे नीटमध्ये येणारे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करू शकाल. सो लक्षात ठेवा, ग्लायसिन, ॲलॅनाइन, ग्लुटॅमिक ऍसिड, ॲस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमाइन, ॲस्पॅराजिन, सिरीन, सिस्टीन, टायरोसिन, प्रोलिन, ओके. हे सगळे काय आहेत, नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. लक्षात नाही राहिलं म्हणून मी इथे जा 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 शीला तू पळून जा, ओके. सो अशा पद्धतीचा एक कोडवर्ड बनवला. तुम्हाला वेगळा काही सुचला तर वेगळा काही इथे तुम्ही कोडवर्ड यूज करू शकता आणि ही गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवू शकता, ओके. सो अशा पद्धतीनं हे क्लासिफिकेशन होतं कशाचं, अमिनो ऍसिडचं. त्यानंतर नेक्स्ट पोर्शन जो बघायचा आहे आपल्याला, येस, नेक्स्ट पोर्शन जो बघितला होता आपण तो कोणता होता, झ्विटर आयन फॉर्मेशन. झ्विटर आयन काय आहे, ऍक्च्युली झ्विटर आयन इज अ डबली चार्ज बॉडी. लक्षात ठेवायचं आहे झ्विटर आयन काय आहे, इट इज अ डबली चार्ज बॉडी. डबली चार्ज एक मॉलिक्यूल तुम्हाला पाहायला मिळेल. डबली चार्ज म्हणजे कशा पद्धतीचा, तर बघा आपल्याजवळ कशाचं स्ट्रक्चर होतं बेटा, अमिनो ऍसिडचं है ना. अमिनो ऍसिड NH2CHR C डबल बॉन्ड OH लाईक दॅट. काय होतं झ्विटर आयनचं फॉर्मेशन काय होतं, तर इथला ऍसिडिक हायड्रोजन जो आहे त्याचा ट्रान्सफर होतो कोणाकडे, या हा ऍसिडिक हायड्रोजन. ऍसिडिक म्हटलं तर H पॉझिटिव्ह आयन इझिली डोनेट करू शकतो, बरोबर. COOH मध्ये H जो आहे तो कसा आहे, ऍसिडिक ग्रुप आहे हा COOH. त्यातला H काय होतो, इझिली तो डोनेट करू शकतो. सो इट इज कॉल्ड एज ऍसिडिक. हा H पॉझिटिव्ह आयन डोनेट करेल कोणाला, तर H पॉझिटिव्हला इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तर ज्याच्याजवळ इलेक्ट्रॉन जास्त आहे कोणाजवळ, नायट्रोजन जवळ. हा जर इकडे ट्रान्सफर झाला तर मला सांगा ओव्हर कोणता चार्ज येऊन जाईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होऊन गेला तर ओव्हर चार्जला निगेटिव्ह, या चार्ज पॉझिटिव्ह आयन म्हणून जेव्हा ट्रान्सफर होतो. आणि इथे काय आला आपल्याजवळ, हायड्रोजन इथे आला, 2 होते 3 झाले. पण नायट्रोजनचे 4 बॉन्ड झाल्यामुळे नायट्रोजनवर चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह. सो अशा पद्धतीनं एक डबली चार्ज बॉडी जी आहे इथे मॉलिक्यूल जो आहे फॉर्मेशन झालेला आहे त्यालाच म्हटलं जातं झ्विटर आयन. झ्विटर आयनचं फॉर्मेशन या पद्धतीनं होत असतं ॲट pH 7 pH वर ही गोष्ट अशी घडत असते अमिनो ऍसिड सोबत. सो तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची अबाउट झ्विटर आयन बद्दल. आता लक्षात ठेवा की झ्विटर आयन जो आहे तो एकदम न्यूट्रल असतो. न्यूट्रल असतो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज एक निगेटिव्ह चार्ज, एकमेकांचा इफेक्ट कॅन्सल. ज्या वेळेस तुम्ही इलेक्ट्रोलायसिस कराल, आता हे इलेक्ट्रोलायसिस काय असतं ते इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाच्या चॅप्टरमध्ये आपण शिकूच.
त्यावेळेला काय होतं, सोल्युशनमध्ये आपल्याजवळ जर का अमिनो ॲसिड प्रेझेंट असेल आणि pH आपण 7 ठेवली, इथे झ्विटर आयनचं फॉर्मेशन झालं, तर हा जो आयन आहे नाही ॲनोडकडे मायग्रेट होत नाही कॅथोडकडे मायग्रेट होत. आता हा ॲनोड काय आहे, कॅथोड काय आहे, तर हे सगळं काही आपण कुठे पाहणार आहोत, तर ते डिटेलमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पाहणार आहोत. बट इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की ऑन इलेक्ट्रोलायसिस हे झ्विटर आयन जे असतात ते नायदर ॲनोडकडे मायग्रेट होत नॉर कॅथोडकडे मायग्रेट होत. सो लक्षात ठेवायचं आहे का, कारण एक तर पॉझिटिव्ह असता, ओके, पॉझिटिव्ह असता, नुसतं पॉझिटिव्ह चार्ज आहे नाही त्यावर, नुसता निगेटिव्ह चार्ज आहे नाही, यावर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे ही बॉडी कशी झालेली आहे, न्यूट्रल आयनचं फॉर्मेशन झालेलं आहे, न्यूट्रल कंपाऊंड आहे हा. सो ही गोष्ट तुम्हाला झ्विटर आयन बद्दल लक्षात ठेवायची आहे. डिटेलमध्ये मी झ्विटर आयन बद्दल त्याचं फॉर्मेशन सुद्धा या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय. हा फक्त आणि फक्त एक रिव्हिजन लेक्चर आहे. कशाचा, प्रोटीन्स पोर्शनचा. पुढचा पोर्शन सुद्धा याच लेक्चरमध्ये कंटिन्यू करायचं आहे, पण त्यासाठी हे आधीचं माहीत असायला हवं होतं म्हणून थोडं मी रिवाईज करत होती. त्यानंतर पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन. ओके, पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन बघू. आता हे पेप्टाइड बॉन्ड कसं असतं आहे ना, याबद्दल सुद्धा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, इथे फक्त रिवाईज करते. सपोज करा जो हा एक अमिनो ॲसिड आहे, ओके, हा माझ्याजवळ काय आहे, दुसरा अमिनो ॲसिड आहे. जर सपोज करा या अमिनो ॲसिडमध्ये आर ग्रुपच्या जागी H प्लेस करत आहे, देन इट इज कॉल्ड एज अ ग्लायसिन. जर सपोज करा की मी आर ग्रुपच्या जागी CH3 पुट करत आहे, देन इट इज कॉल्ड एज अ ॲलेनाइन. मला काय करायचं आहे, मला एकच गोष्ट करायची आहे, कोणती, की दोन अमिनो ॲसिडमध्ये पेप्टाइड बॉन्डचं फॉर्मेशन करायचं आहे. कसं फॉर्मेशन होतं, जेव्हा दोन अमिनो ॲसिडचं ॲडिशन मी करणार त्यावेळेस इथनं काय होईल, H2O मॉलिक्युल्सचं रिमूव्हल होईल. H2O मॉलिक्युल्सचं जर का मी रिमूव्हल करत असेल, वॉटर मॉलिक्युलला काय करत असेल, इथनं रिमूव्ह करत असेल, तर बॉन्ड कोणामध्ये फॉर्म होईल, या इथल्या कार्बनमध्ये आणि इथल्या नायट्रोजनमध्ये काय होईल, बॉन्ड फॉर्मेशन होईल. आणि या बॉन्ड फॉर्मेशनला हा जो बॉन्ड आहे, ॲक्च्युली इट इज अमाइड बॉन्ड. हा जो एवढा बॉन्ड जो आहे हा काय आहे, अमाइड बॉन्ड आहे, त्यालाच आपण म्हणतो पेप्टाइड बॉन्ड. हा काय, कशाचं फॉर्मेशन झालं, पेप्टाइड बॉन्डचं फॉर्मेशन झालं. याचं नाव सुद्धा मी आता ज्यावेळेस पेप्टाइड बॉन्डचं फॉर्मेशन घेतलं त्यावेळेस स्पेशली हे एक्झाम्पल घेतलं नव्हतं, म्हणून मी या लेक्चरमध्ये या एक्झाम्पलला थोडं घेतलं आहे की नाव कसं ठेवाल मग हे जे काही तयार झालेलं आहे. तर हा ग्लायसिनचा पोर्शन होता, करेक्ट, हा ॲलेनाइनचा पोर्शन होता, त्या दोघांमध्ये पेप्टाइड बॉन्डचं फॉर्मेशन झालं. सो इट इज कॉल्ड एज अ ग्लायसिल ॲलेनाइन. ओके, सो अशा पद्धतीनं इथे नॉमिनक्लेचर कसं करतात, जर दोन अमिनो ॲसिडला मी कंबाईन केलं तर हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलं. सो लक्षात ठेवायचं आहे पेप्टाइड बॉन्डचं. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे मी डायपेप्टाइड, ट्रायपेप्टाइड, टेट्रापेप्टाइड याचं फॉर्मेशन कसं होतं ते सांगितलेलं होतं. दोन अमिनो ॲसिड जर तुम्ही कंबाईन करत असाल तर एक पेप्टाइड बॉन्ड लागेल, इट इज कॉल्ड एज अ डायपेप्टाइड. ओके, 3 अमिनो ॲसिड 2 पेप्टाइड बॉन्ड लागेल, इट इज कॉल्ड एज अ ट्रायपेप्टाइड. ओके, आणि टेट्रापेप्टाइड म्हटलं तर आपल्याला 4 अमिनो ॲसिडला कंबाईन करावं लागेल, 4 अमिनो ॲसिडचे मॉलिक्यूल लागतील, 3 पेप्टाइड बॉन्ड बनतील, देन इट इज कॉल्ड एज अ टेट्रापेप्टाइड. सो ही गोष्ट तुम्हाला पेप्टाइड बॉन्ड विषयी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर नेक्स्ट पोर्शन जो आहे तो आहे अबाउट व्हॉट इज पॉलीपेप्टाइड. सपोज करा की वेन अमिनो ॲसिड इज मोर दॅन 10 पेक्षा जास्त, जे स्ट्रक्चर मी पेप्टाइड बॉन्डचं फॉर्मेशन केलंय या स्ट्रक्चरमध्ये ते 2 अमिनो ॲसिड घेतले. सपोज करा 10 पेक्षा जास्त, मोर दॅन 10 अमिनो ॲसिड घेत आहे मी आणि त्याला कंबाईन करत आहे, देन इट इज कॉल्ड एज अ पॉलीपेप्टाइड. त्यावेळेस याला काय म्हणणार मी, पॉलीपेप्टाइड. सो लक्षात ठेवा, व्हेन अमिनो ॲसिड इज मोर दॅन 10 देन इट इज कॉल्ड एज अ पॉलीपेप्टाइड. मग आता प्रोटीन कशाला म्हणायचं, तर प्रोटीनमध्ये काय करत असतो आपण,
मोर दॅन 100 पेक्षा जास्त अमिनो ऍसिड जेव्हा कंबाईन होत असतात आणि काय फॉर्म करतं, पेप्टाइड बॉन्डचं फॉर्मेशन करत असतात, देन इट इज कॉल्ड एज पेप्टाइड बॉन्डनी जोडल्या जातात मोर दॅन 100 अमिनो ऍसिड, देन इट इज कॉल्ड एज अ प्रोटीन. त्यावेळेस त्याला काय म्हणतात, प्रोटीन. पण केमिस्ट्रीमध्ये काही ना काही काय असतं, एक्सेप्शनल केसेस असतात, जसं इन्सुलिन हा प्रोटीन आहे, बरोबर की नाही, स्टील इट कंटेंट 51 अमिनो ऍसिड ओनली. तरी सुद्धा याच्यामध्ये किती असतात, ओनली 51 अमिनो ऍसिड. खरं पाहिलं तर प्रोटीन कशाला म्हणतो आपण, मोर दॅन 100 अमिनो ऍसिड प्रेझेंट असेल तर. बट एक्सेप्शनल केस कोणती आहे, इन्सुलिन जो आहे तर त्यामध्ये फक्त 51 अमिनो ऍसिड तुम्हाला पाहायला मिळतात. सो ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट पोर्शन जो आहे, नेक्स्ट पोर्शन म्हणजे नवीन पोर्शन जो आहे, इथपर्यंतचा पोर्शन आपण बघितलेला होता, इथपर्यंतचा पोर्शन या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलेला होता. त्यानंतर नवीन पोर्शन आपल्याला सुरू करायचा आहे. तो नवीन पोर्शन जो आहे तो नवीन पोर्शन म्हणजे गॅस पोर्शनचा पुढचा पोर्शन आपल्याला बघायचा आहे की प्रोटीनचं क्लासिफिकेशन. ओके. प्रोटीन विषयी डेफिनेशन वगैरे तर आधीच बघितलं आपण. प्रोटीनचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं केलं गेलंय. सो प्रोटीन बेसिकली क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर शेप. ओके. मॉलिक्युलर शेपच्या बेसिसवर प्रोटीनला क्लासिफाईड केलं गेलं ॲज अ फायब्रस प्रोटीन अँड ग्लोब्युलर प्रोटीन. कशा पद्धतीचं क्लासिफिकेशन केलं, fibrous protein and globular protein. Protein are classified according to molecular shape as a fibrous protein and globular protein. Now fibrous protein means what? Like a fiber-like structure असेल then it is called as a globular. फायबरचं स्ट्रक्चर कसं असतं, थ्रेड-like स्ट्रक्चर असतं. फायबरचं स्ट्रक्चर कसं असतं, थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं, थिन असतं फायबर, लॉंग असतं, देन इट इज कॉल्ड एज अ फायब्रस प्रोटीन. त्याला काय म्हणू आपण, फायब्रस प्रोटीन. ग्लोबुलर प्रोटीन जो आहे तर ग्लोबुलर प्रोटीन जो कसा असेल, स्पेरिकल इन शेप, स्पेरिकल शेपचा जर तुम्हाला पाहायला मिळत असेल देन इट इज स्पेरिकल शेपचा असतो काय, ग्लोबुलर प्रोटीन. सो लक्षात ठेवा, प्रोटीन आर क्लासिफाईड ॲज अ fibrous protein and globular protein. Fibrous protein means fiber like structure, globular protein means spherical in shape. Okay, spherical in structure. नाव फायबर जे असतात तुम्हाला आठवत असेल तर फायबर जे आहे ते वॉटरमध्ये तुम्ही डिझॉल्व करून पहा कधी. ठीक आहे, ॲसिड आणि अल्कलीमध्ये सुद्धा तुम्ही डिझॉल्व करून पाहू शकता. तर ते स्पेशली फायबर्स जे असतात तुम्हाला आठवत असेल तर याचं एक फायब्रस प्रोटीनचं एक एक्झाम्पल देते आपल्याला. आपलं स्वतःचं जे केस असतं, बरोबर की हेअर जो आहे तो काय आहे, फायब्रस प्रोटीन आहे. त्यामध्ये जो किरॅटिन नावाचा प्रोटीन असतो, हेअरमध्ये कोणता प्रोटीन असतो बेटा, किरॅटिन. सो किरॅटिन नावाचा जो प्रोटीन असतो तो कसा आहे, बघितलं असेल तुम्ही, केस कसं असतं, इट इज अ फायबर लाईक आहे ना, थिन स्ट्रक्चर असतं, फायबर लाईक, थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं. तुम्ही वॉटरमध्ये, ॲसिडमध्ये, अल्कलीमध्ये डिझॉल्व करून पहा, ते कसं राहणार, इन्सोल्युबलच असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्लोबुलर प्रोटीनची गोष्ट केली तर ग्लोबुलर प्रोटीन जो आहे तो वॉटरमध्ये कसं असतं, सोल्युबल असतं, ॲसिडमध्ये सोल्युबल असतं, अल्कलीमध्ये सोल्युबल असतं. सो रिमेंबर दॅट थिंग दॅट फायबर प्रोटीन्स आर फायबर लाईक स्ट्रक्चर, ग्लोबुलर प्रोटीन्स आर स्पेरिकल इन शेप. त्यानंतर नेक्स्ट पोर्शन काय, फायब्रस प्रोटीन इज इनसोल्युबल इन वॉटर, ॲसिड, अल्कली अँड दे आर ग्लोबुलर प्रोटीन्स आर सोल्युबल इन वॉटर, ॲसिड अँड अल्कली. यामध्ये फोर्सेस कोणते असतात, इट कंटेन स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. कसे असतात, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात. आणि इथे फोर्सेस कशा पद्धतीचे, वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इथे प्रेझेंट असतात ग्लोबुलर प्रोटीनमध्ये. ओके. एक्झाम्पल तुम्हाला इथे लक्षात, बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला इथे दोघांविषयी लक्षात ठेवायचे. एक्झाम्पल तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. फायब्रस प्रोटीनचे एक्झाम्पल कोणकोणते, किरॅटिन इन हेअर आणि नेल. आपले नेल्स जे असतात, बरोबर, नेल्स आणि हेअर जे असतात यामध्ये किरॅटिन नावाचं प्रोटीन असते आणि इट इज अ फायब्रस प्रोटीन. त्यानंतर मायोसिन इन मसल, कोलॅजन इन टेंडॉन्स आणि फायब्रॉइन इन सिल्क. हे 4 एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. कशासाठी,
फायब्रस प्रोटीनसाठी. नाव व्हॉट अबाउट ग्लोब्युलर प्रोटीन. ग्लोब्युलर प्रोटीनचे एक्झाम्पलमध्ये लक्षात ठेवा हिमोग्लोबिन, शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे मी HB, सो इट इज अ हिमोग्लोबिन. इन्सुलिन, त्यानंतर कॅसिन इन मिल्क. ओके, कॅसिन इन मिल्कमध्ये कोणतं प्रोटीन असते, कॅसिन नावाचं प्रोटीन असते. आणि एग्ज अल्बुमिन जो आहे तर ते सुद्धा कोणतं प्रोटीन आहे, ग्लोब्युलर प्रोटीन आहे. सो ही गोष्ट प्रोटीनविषयी तुम्हाला प्रोटीनच्या क्लासिफिकेशनमध्ये एक्झाम्पल्स आणि कशा पद्धतीनं क्लासिफाईड केलं गेलं ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर शेप स्पेशली. सो रिमेंबर दॅट प्रोटीन्स आर क्लासिफाईड एज अ फायब्रस अँड ग्लोब्युलर प्रोटीन. आणि हे सगळी डिटेल तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. नाव नेक्स्ट पोर्शन जो आहे तो आहे स्ट्रक्चर्स विषयी. कोणाविषयी आहे, स्ट्रक्चर विषयी. स्ट्रक्चर्स बघायचे आपल्याला कशाचं, तर प्रोटीनचं स्ट्रक्चर. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. भरपूर लोकांना जेव्हा तुम्ही नोट्समधून वाचता तेव्हा समजण्यासाठी कठीण जाते, पण ज्यावेळेस तुम्ही हा लेक्चर बघाल आणि लेक्चर पाहता पाहता समोर मी यासाठीच आधी तुम्हाला नोट्स दिले, सोबत नोट्स जर पाहाल तर तुम्हाला इझिली समजेल की हे स्ट्रक्चर जे आहे ते कशा पद्धतीचे असतात. सो लक्षात ठेवा की 4 लेव्हलचे स्ट्रक्चर्स तुम्हाला प्रोटीनचे पाहायला मिळतात. फर्स्ट वन इज अ प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर अँड क्वाटर्नरी स्ट्रक्चर. हे 4 लेव्हलचे स्ट्रक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतात. मी असं म्हणत नाही आहे 4 प्रकारचे, 4 लेव्हलचे तुम्हाला स्ट्रक्चर्स इथे पाहायला मिळतात प्रोटीन्सचे. सगळ्यात आधी फर्स्ट स्ट्रक्चर बघूया, प्रायमरी स्ट्रक्चर. आता हे प्रायमरी स्ट्रक्चर बनतं कसं, ठीक आहे. प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे काय, तर प्रायमरी स्ट्रक्चरची साधी आयडिया देते मी तुम्हाला. जर का तुम्ही काय करत असाल, अमिनो ॲसिड, ओके, कशा पद्धतीनं माझ्याजवळ कोणता अमिनो ॲसिड आहे बेटा, तर अल्फा अमिनो ॲसिड. कोणता अमिनो ॲसिड आहे, अल्फा अमिनो ॲसिड. अल्फा अमिनो ॲसिड तुम्हाला माहिती आहे, मोर दॅन 100 अल्फा अमिनो ॲसिड जर मी कंबाईन करत असेल, अल्फा अमिनो ॲसिड प्लस अल्फा अमिनो ॲसिड, या पद्धतीनं मी जॉईन करत गेली, कोणत्या बॉन्डनी, पेप्टाईड बॉन्डनी, बरोबर. सो एक पॉलीपेप्टाईड चेन तयार होऊन जाईल, ज्याला आपण प्रोटीन म्हणू, बरोबर की नाही. सो जर अशा पद्धतीची गोष्ट जर मी करत गेली तर मला काय मिळेल, या पद्धतीचे एक स्ट्रक्चर मिळेल. अमिनो ॲसिड अमिनो ॲसिड अमिनो ॲसिड अमिनो ॲसिड अमिनो ॲसिड ज्यामध्ये असेल, असं स्ट्रेट चेनवालं असं एक स्ट्रक्चर मिळेल ज्यामध्ये मोर दॅन 100 अमिनो ॲसिड प्रेझेंट असेल. आणि स्ट्रक्चर कशाचं बनेल, प्रोटीनचं स्ट्रक्चर बनेल. दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. हे स्ट्रक्चर कशाचं आहे, प्रायमरी स्ट्रक्चर आहे. कोणाचं, प्रोटीनचं प्रायमरी स्ट्रक्चर म्हणू आपण याला. नाव प्रायमरी स्ट्रक्चर जे आहे स्पेशली आपल्याला काय सांगेल, जर प्रायमरी स्ट्रक्चर मी घेत आहे तर मला अशी मी चेन बनवली, हे माझं प्रायमरी स्ट्रक्चर आहे. तुम्ही काय आयडिया काढू शकता, एक गोष्ट कोणती, की नंबर ऑफ अमिनो ॲसिड किती प्रेझेंट आहेत, बरोबर की नाही, मोजू शकाल की नाही. मी जर अशी एक चेन दिली लंबीच लंबी, मे बी 200ची आहे और 300 अमिनो ॲसिड कंबाईन झालेलं आहे, तर मी काय आयडिया मिळेल प्रायमरी स्ट्रक्चरवरून आपल्याला, की किती अमिनो ॲसिड पासून बनलेलं आहे. ओके, सो प्रायमरी स्ट्रक्चर गिव्स आयडिया अबाउट व्हॉट, नंबर ऑफ अल्फा अमिनो ॲसिड. आणि अजून काय गोष्ट सांगेल की सिक्वेन्स काय आहे अमिनो ॲसिडचा. लक्षात ठेवा, सिक्वेन्स जर चेंज झाला तर प्रोटीन चेंज होत असतो. कसा, बघा, प्रायमरी स्ट्रक्चर जर मला कशा पद्धतीनं स्ट्रक्चरली डिनोट करायचं असेल तर मला काय करायचं आहे, कशा पद्धतीनं डिनोट करू शकता, काय केलंय मी, अमिनो ॲसिड, ओके, त्यानंतर NH बॉन्ड, अमिनो ॲसिड दुसरा, थर्ड अमिनो ॲसिड, लाईक दॅट मी जॉईन करत गेली. कोणत्या बॉन्डनी, C डबल बॉन्ड ONH, पेप्टाईड बॉन्डनी मी काय करत जात आहे, या चेनला काय करत जात आहे, बरोबर इथे लिंक करत जात आहे. एक पॉलीपेप्टाईड चेन तयार होईल. मोर दॅन 100 जेव्हा राहील तेव्हाच हा प्रोटीन राहील, बरोबर. आता मला सांगा, जर मी इथे H ठेवत आहे, देन इट इज अ ग्लायसिन. CH3 ठेवलं या आरच्या जागी तर काय होऊन जाईल, ॲलनाईन. CH3/2 ठेवलं, देन इट इज अ व्हॅलिन. ओके, सो अशा पद्धतीनं जर का मी इथं आरच्या जागी दुसरे फंक्शनल ग्रुप ठेवत गेली तर काय मला माहीत झालं की पहिला अमिनो ॲसिड माझा कोणता, इथे ग्लायसिन आहे, ॲलनाईन आहे, व्हॅलिन ठेवला, सिरीन ठेवला, टायरोसिन ठेवला, बरोबर की नाही. आर ग्रुप पाहून मी ओळखू शकेल. सो लक्षात ठेवा
पहिली तर गोष्ट प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये मला ही माहिती होईल की नंबर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स किती आहेत, आणि दुसरी गोष्ट आर ग्रुपला पाहून मला हे कळेल की कोणता अमिनो ऍसिड प्रेझेंट आहे, सिक्वेन्स काय आहे अल्फा अमिनो ऍसिडचा, कोणता अल्फा अमिनो ऍसिड प्रेझेंट आहे हे मला कळेल, बरोबर की नाही. जर मला हे जर कळत असेल तर मग मी काय करू शकेल, मी पुन्हा एक गोष्ट सांगितली तुम्हाला की जर का इथे सिक्वेन्स मी चेंज केला, इथं पहिले ग्लायसिन घेतला, मग ॲलेनाइन घेतला, मग व्हॅलिन घेतला. सपोज करा मी ग्लायसिन घेत आहे, इथे व्हॅलिन घेत आहे, ॲलेनाइन घेत आहे, सिक्वेन्स चेंज झाला ना. सिक्वेन्स जर चेंज झाला अमिनो ऍसिडचा तर प्रोटीन सुद्धा चेंज होत असतं, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीनं स्ट्रक्चर जॉईन करत जाल, तुम्हाला माहिती आहे हा NH बॉन्ड कडनं, ठीक आहे, इथे जो टर्मिनल येईल ना कधी जेव्हा तुम्ही ही चेन जॉईन करत जाल तेव्हा, तर या टर्मिनलला अशा पद्धतीचा टर्मिनल दिसत असेल देन इट इज कॉल्ड एज अ एन टर्मिनल, आणि या पद्धतीचा टर्मिनल दिसत असेल देन इट इज कॉल्ड एज अ सी टर्मिनल. सी टर्मिनल आणि एन टर्मिनल बद्दल आधी सुद्धा सांगायचं होतं मला, मी विसरली इथे सांगायला. जसं ग्लायसिन ॲलेनाइन मध्ये एन टर्मिनल कोणाचा आहे, ग्लायसिनचा. ओके, त्यानंतर इथे काय पाहायला मिळेल तुम्हाला की सी टर्मिनल कोणाचं आहे, तर या ॲलेनाइनचा सी टर्मिनल आहे. सो अशा पद्धतीनं हे सी टर्मिनल काय असतं, एन टर्मिनल काय असतं हे सुद्धा मी तुम्हाला इथे थोडं क्लिअर करून दिलं. त्यानंतर सो इट इज अ एन टर्मिनल, दिस वन इज अ सी टर्मिनल. ओके, सो अशा पद्धतीनं स्ट्रक्चरली प्रायमरी स्ट्रक्चरला काय केलं जातं तर रिप्रेझेंट केलं जातं. सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर सिम्बॉलिकली या पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. कोणाला, प्रायमरी स्ट्रक्चरला. होप सो तुम्हाला प्रायमरी स्ट्रक्चर समजलं असेल. काही एक करायचं नाही, एक पॉलिपेप्टाइडची चेन बनवायची आहे लंबीच लंबी, तिलाच म्हटलं जातं प्रायमरी स्ट्रक्चर. म्हणजे अल्फा अमिनो ऍसिड ऍड करत जायचे आपल्याला. मोर दॅन 100 अल्फा अमिनो ऍसिड जेव्हा तुम्ही ऍड करता तेव्हाच त्याला प्रोटीन बनतो, आणि ही जर स्ट्रेट चेन तुम्ही फॉर्म करत असाल देन इट इज कॉल्ड एज अ प्रायमरी स्ट्रक्चर. याला काय म्हणतात बेटा, प्रायमरी स्ट्रक्चर. नाउ नेक्स्ट स्ट्रक्चर बघायचं आपल्याला, सेकंडरी स्ट्रक्चर. ओके, आता सेकंडरी स्ट्रक्चर खूप इम्पॉर्टंट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. सेकंडरी स्ट्रक्चर जे आहे तर ते आपल्याला कशा पद्धतीचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं, ते 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. आणि हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर फॉर्म होण्याचं कारण काय आहे, तर कारण आहे हायड्रोजन बॉन्डिंग. कोणाकोणामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग, सी डबल बॉन्ड ओ या ग्रुपमध्ये आणि NH बॉन्ड या फंक्शनल ग्रुपमध्ये जी काही हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट राहील त्यामुळे काय स्ट्रक्चर तयार होतं, सेकंडरी स्ट्रक्चर तयार होतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता लक्षात घ्या की सेकंडरी स्ट्रक्चर सुद्धा 2 टाइप्सचे पाहायला मिळतात. वन इज अल्फा हेलिक्स अँड सेकंड वन इज अ बीटा प्लीटेड शीट. बीटा हेलिक्स म्हणा किंवा बीटा प्लीटेड शीट असं म्हटलं जातं. आता हे अल्फा हेलिक्स काय आहे, अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर कधी फॉर्म होतं, जेव्हा आर ग्रुप जो आहे, आर ग्रुप माहिती आहे तुम्हाला. आता आर ग्रुप अमिनो ऍसिडचा आर ग्रुप म्हटलं तर अमिनो ऍसिड पुन्हा, ओके, अमिनो ऍसिडचा हा जो आर ग्रुप असतो तो जर का बिग, ठीक आहे, मोठावाला आर ग्रुप जर प्रेझेंट असेल देन अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर इज फेवर्ड. आणि आर ग्रुप जर का कसा असेल, स्मॉल असेल, ठीक आहे, देन बीटा प्लीटेड शीट जे स्ट्रक्चर आहे ते काय होत असतं तर ते फॉर्मेशन इथे आपल्याला पाहायला मिळतं. सो कधी फेवर्ड होतं अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर, जेव्हा आर ग्रुप काय असतो बिग, आणि बीटा प्लीटेड शीट स्ट्रक्चर कधी फॉर्मेशन होतं जेव्हा आर ग्रुप कसा असेल, स्मॉल. सो लक्षात ठेवायचं आहे. नाव अल्फा हेलिक्स बद्दल बघून घेऊ जरा. आता हे अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर, आता हे तर समजलं की सेकंडरी स्ट्रक्चर जे आहे एक 3D स्ट्रक्चर आहे. हे फॉर्मेशन कशा पद्धतीनं होतं, इट इज ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन सी डबल बॉन्ड ओ अँड NH ग्रुप. नाव सपोज करा की हे अल्फा हेलिक्स, स्पेशली आता बघत आहोत आपण अल्फा हेलिक्स बद्दल. हा जो अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर जो आहे तो फॉर्म कसा होतो, तर मग सपोज करा की माझ्याजवळ काय आहे, चेन आहे. कशाची, तुम्ही म्हणू शकता माझ्याजवळ या पद्धतीची चेन पाहायला मिळेल. लाईक या पद्धतीची काय आहे, माझं एक पॉलिपेप्टाइड चेन आहे. ओके, ज्याला प्रोटीन म्हटलं. काय होईल इथे जर का सी डबल बॉन्ड ओ, ओके,
इकडे NH पण राहील, बरोबर की नाही. जर सपोज करा की या चेन मध्ये मला काय मिळत आहे, इथला C डबल बॉन्ड O, इथला NH हा काय करत आहे, हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन करताना दिसत असेल. काय फॉर्मेशन करताना दिसत असेल, हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन करताना दिसत असेल. म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग C डबल बॉन्ड O आणि NH मध्येच हायड्रोजन बॉन्डिंग होणार आहे. ओके, बट ही हायड्रोजन बॉन्डिंग विदिन सेम चेन मध्ये जर का तुम्ही पाहायला मिळत असेल, म्हणजेच काय म्हणू त्याला, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जर का तिथे फॉर्मेशन झालेली मिळत असेल, देन इट इज अ अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर. तेव्हा कशाचं फॉर्मेशन होत असतं, अल्फा हेलिक्स स्ट्रक्चरचं फॉर्मेशन होत असतं. आणि अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर जे आहे म्हणजे कशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होईल ते, जर या चेनमध्ये इथला C डबल बॉन्ड O आणि इथला काय आहे आपल्या जवळ, इथला NH आहे, तर काय होऊन जाईल, हायड्रोजन बॉन्डिंग या दोघांमध्ये फॉर्म झाली तर स्ट्रक्चर कशा टाईपचं फॉर्म होईल, या पद्धतीचं. आणखी जर फॉर्म झालं तर या पद्धतीचं. सो कॉइलिंग लाईक स्ट्रक्चर इज फॉर्म. या अल्फा हेलिक्सचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं, कॉइलिंग आणि बेंडिंग टाईपचं स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतं. स्ट्रक्चर सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. सपोज करा की माझ्याजवळ काय आहे, इथे बघा माझ्याजवळ काय चेन आहे. ओके, चेन आहे. स्पेशली अल्फा हेलिक्सचे स्ट्रक्चर जे आहे त्याचे काही फीचर्स सुद्धा आपल्याला आपल्या बुकमध्ये दिलेले आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, ही हायड्रोजन बॉन्डिंग कोणत्या सेम चेनमध्ये, विदिन अ सेम चेन होती माझ्याजवळ, बरोबर. ही अशा पद्धतीने चेन होती. पण या अशा पद्धतीची चेन जी होती त्या चेनमध्ये हा जो आहे C डबल बॉन्ड O आणि इथला काय NH किती नंबरचा हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. बघा, लक्षात ठेवा. काय म्हटलं त्यांनी म्हटलं की 1 अमिनो ऍसिडचा जर तुम्ही याला पहिला अमिनो ऍसिड म्हणत असाल तर फर्स्ट अमिनो ऍसिडचा C डबल बॉन्ड O आणि फोर्थ अमिनो ऍसिडचा NH जो आहे त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन होत असतं. कोणामध्ये, अल्फा हेलिक्स मध्ये. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की अमिनो ऍसिड ऑफ C डबल बॉन्ड O ऑफ 1 अमिनो ऍसिड फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ NH ग्रुप ऑफ 4th अमिनो ऍसिड, देन अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर इज फॉर्म. मला सांगा, इथला CO आणि इथला NH काय करत आहे, हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन करत आहे. तर मला सांगा हे स्ट्रक्चर काहीसं असं होऊन जाईल का, कदाचित पेन्सिलचं माझं तुम्हाला दिसत नाहीये लाईनिंग, नाही का, हे स्ट्रक्चर या टाईपचं होणार नाही का, या टाईपचं कॉइलिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेलं दिसेल की नाही तुम्हाला. कॉइलिंग लाईक स्ट्रक्चर या पद्धतीचं फॉर्म झालेलं दिसेल की नाही तुम्हाला. आता दिसत आहे. काय केलं मी, जर मी हा फर्स्ट अमिनो ऍसिडचा C डबल बॉन्ड O जर म्हणत आहे तर मला काय करायचं, इथून मोजायचं आहे 4th अमिनो ऍसिड. कोणता, 4th अमिनो ऍसिडचा काय NH ग्रुप जो आहे त्याच्यासोबत काय फॉर्म केलेला आहे मी, हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन केलेलं आहे. बघा, हे स्ट्रक्चर स्वतःहून ड्रॉ करून पाहावं लागेल म्हणजे कळेल की कसा हा फर्स्ट C डबल बॉन्ड O ग्रुप ऑफ फर्स्ट अमिनो ऍसिड कंबाईन विथ NH group of 4th amino acid, then actually combine, that means form a hydrogen bond with 4th amino NH group of 4th amino acid, then it is in the alpha helix structure. So तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय तयार केलंय आपण. पहिला अमिनो ऍसिडचा C डबल बॉन्ड O ग्रुप आणि NH कोणाचा, 4th अमिनो ऍसिडचा NH. यांनी काय फॉर्म केलाय, हायड्रोजन बॉन्ड फर्स्ट काय केलेलं आहे, फॉर्मेशन केलेलं आहे. हायड्रोजन बॉन्डचं इथे तुम्हाला फॉर्मेशन झालेलं मिळेल. आता जर का हा फर्स्ट पकडला तर याच्यानंतरचा फोर्थ NH सोबत हा काय करेल, हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन. सेम थिंग, हा फर्स्ट पकडला तर हा त्याच्या फोर्थ वाल्यासोबत करेल. अशा पद्धतीनं हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन होईल. लक्षात ठेवायचं आहे, इथून इथपर्यंतचा जो पोर्शन आहे, ही जी एवढा एक हेलिक्स जो आहे त्यामध्ये किती असतात, 3.6 अमिनो ऍसिड रेसिड्यू असतात. किती असतात, 3.6 अमिनो ऍसिड रेसिड्यू प्रेझेंट असतात. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे. हे काय आपले हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. हे काय हायड्रोजन बॉन्डिंग आहे. काय आहे आपल्याजवळ,
हायड्रोजन बॉन्डिंग, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आणि हायड्रोजन ॲटम यांच्यामध्ये जे बॉन्डिंग असते तिलाच हायड्रोजन बॉन्डिंग आपण म्हणत असतो. आणि या पद्धतीचं अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर इथे पाहायला मिळालं. फार काही कठीण गोष्ट नाहीये, लक्षात ठेवा. स्ट्रक्चर ड्रॉ करायला तुम्हाला येईल मला असं वाटत नाही. स्टील इतक्या सोप्या गोष्टी आहे. याबद्दल याचे फीचर्स जे दिलेले आहेत त्यावरूनच सगळं काही आहे. आपल्याजवळ काय होतं, एक स्ट्रेच चेन स्ट्रक्चर होतं ज्याला प्रायमरी स्ट्रक्चर म्हटलं. प्रायमरी स्ट्रक्चरचं काय होत जातं, प्रायमरी स्ट्रक्चर पासून सेकंडरी स्ट्रक्चर तयार होतं. कशा पद्धतीनं, इथला सी डबल बॉन्ड ओ, इथला NH, यांनी काय केला, हायड्रोजन बॉन्ड इथे तयार केला. स्ट्रक्चर काय झालं अशा पद्धतीचं. सपोज करा इथला सी डबल बॉन्ड ओ, त्यांनी इथल्या NH सोबत जर का बॉन्ड फॉर्म होत असेल तर स्ट्रक्चर या पद्धतीचं कॉइलिंग लाईक स्ट्रक्चर इज फॉर्म. कॉइलिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालं या पद्धतीचं. कॉइलिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालं. जे हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते एकमेकांना कसे आहे, पॅरलल हायड्रोजन बॉन्डिंग इथे पाहायला मिळतं. हे सगळं फीचर्स मध्ये लिहायचं आहे तुम्हाला. आणि फीचर्स मध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. इथे काय असतं, प्रत्येक हेलिक्स किती अमिनो ऍसिड असतात, 3.6 रेसिड्यू असतात. कशाचे, अमिनो ऍसिडचे. प्रत्येक हेलिक्स मध्ये इथून एवढा इथपर्यंतचा जो पोर्शन आहे, इथून इथपर्यंतचा जो पोर्शन राहील याला म्हणू आपण हेलिक्स. ओके. सो प्रत्येक हेलिक्स मध्ये किती आहे, 3.6 अमिनो ऍसिड प्रेझेंट आहे. फर्स्ट आणि हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये फॉर्म होतं, तर सी डबल बॉन्ड ओ ग्रुप ऑफ 1 अमिनो ऍसिड फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ NH ग्रुप ऑफ 4th अमिनो ऍसिड. या सगळ्या गोष्टी तुम्हाला रायटिंग वर्कमध्ये जर का अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर तुम्हाला विचारलं जात असेल तर सांगायचं आहे. होप्सो तुम्हाला हे अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर समजलेलं असेल. त्यानंतर नेक्स्ट कोणतं स्ट्रक्चर आहे आपल्याजवळ, अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर झालं बीटा प्लिटेड शीट. ओके. तर बीटा प्लिटेड शीट लाईक स्ट्रक्चर असेल, बरोबर. कधी होतं, कधी फेवर होतं, जेव्हा आर ग्रुप कसा असेल, स्मॉल. इथे सुद्धा काय बघा, सेकंडरी स्ट्रक्चर इज ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन सी डबल बॉन्ड ओ अँड NH ग्रुप. अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर मध्ये विदिन सेम चेन मध्ये काय झाली, हायड्रोजन बॉन्डिंग झाली आणि कॉइलिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालं. ओके. आता बीटा प्लिटेड शीट मध्ये काय होतं, तर इथे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग नव्हे तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला मिळतं. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय, तर माझी जर का ही एक चेन असेल, ही दुसरी चेन, ओके, ही दुसरी चेन, ठीक आहे. इथला सी डबल बॉन्ड ओ, इथला NH, या दोघांमध्ये जर का मी बॉन्ड बनवत असेल देन इट इज कॉल्ड एज अ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ही एक चेन वेगळी आहे, ही चेन वेगळी आहे. या दोघांमध्ये जर का मी हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन करत असेल कोणत्या ग्रुपमध्ये, सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आणि NH ग्रुप, देन इट इज कॉल्ड एज अ, त्यावेळेस याला काय म्हणणार मी, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हे जे स्ट्रक्चर तयार झालं या पद्धतीचं शीट लाईक स्ट्रक्चर इज फॉर्म. सो इट इज कॉल्ड एज अ बीटा प्लिटेड शीट.